मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। भगवान परमात्मा आपली निरतिशय व्याप्ती सर्वत्र आहे हे सांगत असताना कुठं आहे व्याप्ती, तर त्याचं विभूती योगाचं जे स्वरूप आहे ते या ठिकाणी सांगतात. कोणत्या ठिकाणी माझी कशी व्याप्ती आहे, तर सर्व भूतांचा असणारं जे सनातन अनादी अशा प्रकारचं बीज आहे ते मी आहे. बुद्धिमतामधील बुद्धी मी आहे. तेजस्वी पुरुषामधील असणारं तेज तेही मी आहे. बलवान पुरुषामधील बल मी आहे. आणि बलम बलवतां चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि ज्यामध्ये धर्माला अविरुद्ध असणारं जे ज्याच्यामध्ये काम म्हणजे तृष्णा आणि आसक्ती यांनी विवर्जित असणारं जे बल ते बल मी आहे. आणि जो काम आहे की ज्या कामामध्ये धर्माच्या अविरुद्धता आहे म्हणजे धर्माच्या अविरोधी असणारा काम ते माझं स्वरूप आहे असं सांगतात. आता आपलं चिंतन चालू आहे धर्माविरुद्धो भूतेषु कामः अस्मि भरतर्षभ. तर हे भरतश्रेष्ठा अर्जुना, धर्माच्या अविरुद्ध असणारा जो काम तो काम हे मी स्वतः आहे असं सांगतात. म्हणजे ती माझी विभूती आहे. याचं स्पष्टीकरण करताना आपण सकाळी काही ओव्या पाहिल्या की भगवान अर्जुनाला सांगतात भूताच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. आता काम किंवा कंदर्प हा सर्व जीवांना दग्ध करणारा, ज्यांच्या अंतःकरण वृत्तीमध्ये व्यथा पीडा असा निर्माण करणारा आणि तो परमात्म्याची विभूती आहे असं जेव्हा म्हणतात, तर ह्याच्यामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे, कोणत्या वैशिष्ट्याने युक्त असणारा काम तो परमात्म्याचं स्वरूप आहे त्याचं स्पष्टीकरण करताना माऊली सांगतात की जो धर्माशी वेखासे जावो निधी अशा प्रकारचा जो काम आहे तो म्हणजे जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. त्या ठिकाणी जेणे अर्थास्तव म्हणजे ज्या हेतूने तो काम जरी आपल्याला वरवर जरी त्या ठिकाणी कामाचा भोग होत आहे असं वाटलं तरीसुद्धा त्याच्यातून होणारी जी निष्पत्ती आहे तर तो अतिशय महान धर्माचरण झालं असं वाटतं. म्हणजे त्याच्या कामामधून जर महान धर्माचरण होत असेल, महान धर्माचरणाला धर्माचरणाचं फल देणारी अशी क्रिया निष्पन्न होत असेल तर तो काम ही माझी विभूती आहे. आणि एरवी जे इतर लोक आहेत ते जे इंद्रियांना योग्य वाटेल आणि ज्या इंद्रियांच्या आणि विषयांच्या संबंधातून आपल्याला सुख प्राप्त होईल असं इंद्रियांना अनुसरून ज्या प्रकारचा कंदर्प त्यांच्या ठिकाणी जागृत असतो तर तसा हा काम नाही. तर त्यामध्ये ते लोक स्वैराचाराने शास्त्र नियमांचं अतिक्रमण करून त्या ठिकाणी कामाचा उपभोग घेतात. तर अशा लोकांचा जो काम आहे ती परमात्म्याची विभूती आहे असं परमात्मा सांगत नाही. तो काम कोणता, तर धर्माशी वेखासे जावो निधी, जो धर्माला कुठेही ओरखडा पडू देत नाही. म्हणजे धर्माच्या अविरुद्ध म्हणजे जे काही शास्त्र प्रतिपादित नियम आहेत त्याचे कोणत्याही प्रकाराने प्राण गेला तरी त्याचं उल्लंघन करत नाही असा जो काम आहे. म्हणजे धर्माला अनुकूल असणारा जो काम आहे
तो काम. आणि वरवर दिसताना मात्र इतरा इंद्रियांचे 40 इतर लोक ज्या इंद्रियांच्या द्वारा ज्या विषयांचा भोग घेतात तसाच तो पुरुष त्या उपस्थेंद्रियादिकांच्या द्वारा तशाच प्रकारे विषयांचा भोग घेताना दिसत असला तरी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सांगितलं अथा तो धर्म जिज्ञासा. पहिलं सूत्र काय आहे? चोदना लक्षणो धर्म. ज्याच्यामध्ये तुम्ही काय करा आणि काय करू नका असं सांगितलेलं आहे. आणि पुन्हा काय वेदविहिता हा धर्म. जे वेदाने विधान केलेलं आहे त्याचं पालन करणं. ते पालन करत असताना वेदाने विहित असणारा धर्म म्हणजे वेदाने अविहित असणारा अधर्म आहे. दोन्ही त्याचं केलं ना चिंतन करताना. ह्या एकाच सूत्रातून वेदविहित धर्म जर म्हटलं तर वेदाने अविहित जे करू नका म्हणून विधान केलेलं आहे तर तो जो आहे तो अधर्म आहे. हे म्हणजे धर्माचंही कळतं आणि अधर्माचंही ज्ञान कोण वेदच करून देतो. तेव्हा ह्या अधर्म पालनापासून दूर राहणं आणि या ठिकाणी विषयांचा भोग घेणं आणि तो शास्त्र प्रतिपादित अशा प्रकारचा विषयाचा भोग घेत असल्यामुळं हा जो पुरुषाच्या ठिकाणी असणारा आपातता दिसणारा काम असला, कंदर्प असला, मदन, तरी तो सुद्धा काय आहे माझी विभूती आहे असं परमात्म्याने सांगितलं. पुन्हा त्याचं स्वरूप पाहिलं तर जो अप्रवृत्तीचा आव्हांटा सांडुनी विधीच्या निघे वाटा देवीची नियमाचा दिवटा सवे चाले. त्याचं वर्णन केलं की अप्रवृत्ती म्हणजे निषेधात्मक कर्म त्याच्याकडं तर ती जी निषेधात्मक कर्माकडे जी प्रवृत्ती आहे ती एक प्रकारची आडवाटेने जाण्यासारखी आहे. परंतु त्या डावलून त्या ठिकाणी त्याचा परित्याग करून तो विधीची या वाटा निघे म्हणजे वेदविधानाच्या वाटेने जातो. म्हणजे वेदाने सांगितलं इदम करू ते करतो आणि इदम मा करू जे करू नका म्हटलं तर ती आडवाट तो सोडून देतो. आणि शिवाय त्याच्याबरोबर जे काही शास्त्राचे नियम आहेत त्या नियमरूपी मशालजी हा त्याच्याबरोबर नित्य चालतो. याचा अर्थ तो नियम जो त्याला दाखवून देईल त्या नियमाच्या शास्त्र नियमाच्या प्रकाशातच तो आपल्या जीवनातील वाटचाल करताना क्रमप्राप्त विषयांचा भोग घेतो. आता ह्या कामाचं वर्णन अजून 3 ओव्यामध्ये करतात. कामो ऐशिया ओजा प्रवर्ते म्हणून धर्माशी होय पुरते मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी. आपण पाहिलं सकाळी की कामू हा त्याच्या अंतकरणात उत्पन्न झालेला जो काम आहे तो ऐशिया ओजा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो प्रवर्ते म्हणजे प्रवृत्त होतो. अशा रीतीनं त्या कामाची प्रवृत्ती ही रीती अशी आहे की तो काम प्रवृत्त होतो पण म्हणून धर्माशी होय पुरते म्हणून तो धर्म परिपूर्ण होतो म्हणजे धर्माला तो पोषक होतो. कारण आपल्याकडं असं सांगितलेलं आहे की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस धर्माच्या अविरुद्ध असतो. म्हणजे केवळ धर्माचं अतिक्रमण करीत नाही इतकंच नाही तर तो धर्माशी पुरते होय धर्माची पूर्णता करतो. म्हणून या ठिकाणी सांगतात तो काय आहे पोषक आहे. मोक्षतीर्थीचे मुक्त याचं वर्णन नाथ महाराजांनी स्पष्ट रीतीनं भागवतामध्ये भरपूर केलेलं आहे. जेव्हा हे वर्णाश्रमाचं वर्णन केलेलं आहे त्या वर्णाश्रम वर्णनामध्ये गृहस्थाश्रमातला काम हा धर्मालाच पोषक होतो असं भरपूर विस्ताराने सांगितलेलं आहे. मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी. आणि हे जे मोक्षरूपी तीर्थ आहे त्या तीर्थातली जी मोते आहेत तोच भोगतो. म्हणजे आपल्याला वाटतं की संसार भोगी तो हा भोगी शब्द जो आहे ना तर तो भोगी शब्द देहलिदीप न्यायाने दोन्हीकडे लावला तरी चालतो. तो आहे कसा संसार भोगी म्हणजे संसाराचा भोग घेणारा असा हा पुरुष आहे. विषयांचा भोग घेताना दिसतो परंतु त्याच्या दृष्टीनं तो विषयांचा भोग घेत नाही तर मुक्त बरोबर लागतो का. मोक्षतीर्थीचे मुक्ते भोगी तर मोक्षतीर्थातील असणारे जे मोती आहेत त्या मोत्यांचं तो आस्वादन करतो असा त्याचा अर्थ. म्हणजे मोक्षरूपी तीर्थामध्ये दिसताना तो दिसतो विषय भोगात परंतु तो खरा असतो मोक्षरूपी तीर्थाचा भोग घेणारा. आता
याच्यामध्ये एक चिंतन दिले की धर्माशी होय पुरते, काम प्रवृत्त झालं परंतु तो काय करतो, धर्माला परिपूर्ण करतो. यासाठी श्रुतिवचन एक दिलेलं आहे की ना ब्रह्मवित्तस्य कुले भवती. परमात्म्याला जर अवतार घ्यावा वाटला ना तर तो ब्रह्मवेत्या पुरुषाच्या याच्यामध्ये कुलामध्ये अवतार घेतो. पवित्रत्व देश पावन ते कुळ, जेथे हरीचे बरं ना, पवित्रत्व देश पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथा हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर अशा जे जे अवतारी कोटीतले पुरुष आहे तेही अशा महान पवित्र कुलामध्येच अवतार घेतात. किंवा योगभ्रष्ट पुरुष अवतार कुठं घेतो तर त्यांनी सांगितलं शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. अत्यंत पवित्र आणि श्रीमंत कुळामध्ये तो अवतार घेतो. किंवा दुसरं सांगितलं की अथवा योगिनाम एव कुले भवती धीमता एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. अथवा योग पुरुष कुठं जन्म घेतो तर बुद्धिमान अशा पुरुषांच्या कुळामध्ये जन्म घेतो. पण बुद्धिमान म्हणजे कोणते, धीमता बुद्धिमान आहेत परंतु ते दरिद्री आहेत अशा कुलामध्ये जन्म घेतो. की ज्या कुलामध्ये जन्म श्रीमंताच्या आणि पवित्र कुळात जन्म घेणं एक वेळ सोपं आहे परंतु त्याच्यापेक्षाही अधिक भाग्य आहे जो दरिद्री आहे. दरिद्राणाम कुले भवती, दरिद्र असणाऱ्या बुद्धिमताम कुले भवती अशा ज्ञानीपुरुषांच्या कुळामध्ये जन्म होतो. आता याचाच अर्थ हे जे पुरुष आहेत ज्या कुळात जन्म घेतो त्या गृहस्थी पुरुष आहेत. अर्थात गृहस्थी पुरुषाच्याच उदरी तो जन्म घेतो. मग याचा अर्थ तो गृहस्थी आहे, तो काही संन्यासी नाही. मग गृहस्थी कुलात आहे याचाच अर्थ गृहस्थाश्रमात ज्ञान होतं की नाही. गृहस्थाश्रमात आपले हे जे वाचस्पती मिश्रा यांनी सिद्ध केलं की त्या ठिकाणी ज्ञान केवळ संन्यास ग्रहण करणाऱ्या पुरुषाला होतं असं नाही. आपल्या परंपरेत असं सनातन परंपरेत सांगितलं जातं की संन्यास्य श्रवणम करूयात, संन्यास घ्यावा आणि काय करावं, श्रवण करावं, वेदांत श्रवण करावं. मग वेदांत श्रवण हे फक्त संन्याशांनीच करावं का तर ते आग्रहाने प्रतिपादन करतात की संन्याशांनीच करावं. आणि ज्ञान कोणाला होतं मग फक्त संन्यास आश्रमातच होतं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु वाचस्पती मिश्रांनी ही गोष्ट सिद्ध केली आणि शंकरानंदांनी ह्या अथवा योगिनामेव या श्लोकाचं भाष्य करताना त्याच्यामध्ये अर्थात गृहस्थाश्रमात ज्ञान झाल्याशिवाय तो ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्माला आलाय का. ना अब्रह्मवित्तस्य कुले भवती, तो जे ब्रह्मवेत्ते नाही तिथं तो जन्मच घेत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या कुलामध्ये सुद्धा त्याला ज्ञान होतं की नाही. म्हणजे अशा वेळेला तिथं कामू प्रवर्ते की नाही पण ऐशिया ओजा प्रवर्तय. अशा पद्धतीनं प्रवृत्त होतो की धर्माशी होय पुरते, त्यामुळं धर्माला तो पोषक होतो. अशा प्रकारची झालेली संतती कपिला जसं देवहूती आणि कोण कर्दम मुनी कर्दम मुनी त्यांच्या कुलामध्ये जन्म कोणाचा झाला, कपिल मुनीचा. आणि त्या कपिल मुनींनी ही सर्व सांख्य परंपरा सांगितली की नाही, सांख्य तत्वज्ञान. मग त्यांचा काम हा काय झाला, धर्माला पोषक झाला, धर्माला परिपूर्णता आणणारा झाला. अशा प्रकाराने तो प्रवृत्त होतो. आणि मग असे लोक जरी त्या ठिकाणी संसार करीत असले तरी, किंवा दुसरं एक असं म्हणतात की संसारभोगी मोक्षतीर्थीचे मुक्ते भोगी. म्हणजे हा संसार भोगत असताना तो खऱ्या अर्थाने मोक्षरूपी तीर्थातलेच काय करतो, त्यांनी आपल्या आईला देवहूतीला अशा प्रकारचं तत्त्वज्ञानाचा उपदेश करून त्यांनी मुक्त केलं असं भागवतात वर्णन आहे. याचा अर्थ स्त्रिया मुक्त होत नाहीत का, स्त्रिया पण त्यांच्या आईला त्यांनी मुक्त केलं याचा अर्थ त्याही मुक्त होतात. परंतु या ठिकाणी त्याचं वर्णन आहे वरवर दिसताना तो विषयोपभोग घेताना दिसतो पण खऱ्या अर्थाने मोक्षरूपी असणारं जे पावन तीर्थ आहे त्याच्यामध्ये असणारे मोती जे आहेत त्या मोत्याचा तो उपभोग घेतो. म्हणजे हा दिसायला फक्त संसार आहे आणि अंतरंगात तो केवळ परमार्थच आहे. म्हणजे त्याचं परमार्थिक भूमिकेवरून यत्किंचितही खाली न येता त्या ठिकाणी तो विषयाचा भोग जणू काही घेत असल्यासारखा दिसतो. याचं कारण तो विषयाचा भोग विषय भोगासाठी घेत नसून त्या ठिकाणी मोक्षरूपी जे तीर्थ आहेत त्या तीर्थातल्या मुक्तीचं तो काय करत, आपलं मोत्याचं तो सेवन करत असतो असा अर्थ केलेला आहे. दुसरा एक मला वाटतं
याच्यामध्ये अजून एक अर्थ केलेला आहे. केलेत का? 2 अर्थ केलेत. याच्यावर मोक्षतीर्थीचे मुक्ते संसारभोगी याचा एक अर्थ केला आहे. संसारभोगी म्हणजे संसार भोगणारे, मोक्षतीर्थीचे मुक्ते भोगी. मोक्षतीर्थीची असा एक पाठ आहे, मोक्षतीर्थीचे, मोक्षतीर्थीची असे 2 पाठ आहेत. तर त्याच्यामध्ये असणारे जे संसार भोगणारे म्हणजे संसारभोगी, ते मोक्षतीर्थीचे मुक्ती म्हणजे तो काम म्हणजे काय करतो? संसार भोगतो, म्हणजे जणू काही मोक्षरूपी तीर्थातील मोतीच भोगतो, काही नाही, वेगळं नाही दिला. हां 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 तिथं काय आहे? मोक्षार्थीचे. हां काय लागेल का अर्थ त्याचा? इथं पाठ भेटत आहे. मोक्षार्थीचे इथं काय फक्त रूपक केले, मोक्षरूपी तीर्थ. आणि मोक्षार्थीचे म्हणजे मोक्षप्राप्ती करण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेची त्याची पूर्णता होती, म्हणून मुक्ते भोगी. म्हणजे इकडे तो संसाराचा भोग घेताना दिसतो, तरी तो काय मोक्षार्थीचे केलं तर काही लागत नाही, म्हणजे असं काही लक्षात येत नाही. हां अर्थ ना म्हणजे इच्छा. हा किंवा मोक्षार्थ, मग तो मोक्षरूपी पुरुषार्थाचाच भोग घेतो. मोक्षरूपी पुरुषार्थ हेच कोणी मोती आणि त्याचा भोग घेतो. पुरुषार्थ असा केला म्हणजे, आणि त्याचा अर्थ तोच, पुरुषाच्या इच्छेचा विषय जो मोक्ष, बरोबर ना, त्या मोक्षाचं, मोक्षरूपी जी मोती आहेत त्या मोत्यांचाच तो भोग भोगतो, असाच अर्थ होईल ना. आता त्याचं वर्णन सांगतात की जो श्रुतिगौरवाच्या मांडवी, कामसृष्टीचा वेलू आढवी, जव कर्मफळेशी पालवी, अपवर्गी टेके. श्रुतिगौरवाच्या मांडवी म्हणजे श्रुतीनं ज्याचा, वेदाने ज्याचा गौरव केलेला आहे अशा मांडवावर, म्हणजे श्रुतिगौरव म्हणजे श्रुतीनं ज्याला प्रामाण्य दिलेले आहे आणि त्याचा असणारा जो धर्माशी अविरुद्ध असणारा जो काम, तो काय करतो? वेदाने ज्याला प्रामाण्य दिलेलं आहे किंवा वेद प्रामाण्याचा मांडव, आणि त्या मांडवावर कामसृष्टीचा वेलू वाढवी. हा काम म्हणजे कोणता? धर्माच्या अविरुद्ध असणारा काम, मोक्षतीर्थेचं मोती भोगणारा काम, किंवा ज्याच्या योगाने धर्माशी होय पुरते असा असणारा काम. हा काय करतो? याच्याजवळ बळ कोणतं आहे? हा काम काय धर्माच्या विरुद्ध आहे, म्हणजे वेद प्रामाण्यानुसार होणारा हा काम आहे. तर हा काम त्या मांडवावर काय करतो? मांडवी सृष्टीचा वेल वाढवी. त्या ठिकाणी सृष्टी म्हणजे ही आपली असणारी जात किंवा वंश, ह्या वंशाची वृद्धी करतो आणि त्या वंशाच्या वृद्धीचा वेल तो वाढवतो. इतका वाढवतो की जव कर्मफळेशी, की जेव्हा म्हणजे हा पुरुष ज्याचा काम कुठपर्यंत वाढवत असतो, तर कर्माचं जे फल आहे त्या कर्मफलासहित, आता त्यांनी केलेली जी नित्य नैमित्तिक वगैरे कर्म आहेत त्या कर्माचाच हा भाग आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी केलेलं कर्माचरण हे कामसृष्टीचा वेल वाढवी आणि कर्मफळेशी, म्हणजे कर्माचं फल काय आहे? जर तुम्ही केलेलं निष्काम कर्म आहे त्या निष्काम कारण हा जो पुरुष आहे हा कर्म म्हणजे सकाम कर्म करणारा नाही, निष्काम कर्म करणार आहे. निष्काम कर्माचं फल काय आहे? अंतकरणाची शुद्धी. ती अंतकरणाच्या शुद्धीरूपी फल. आणि नुसतं अंतकरणाची शुद्धी चालत नाही, या ठिकाणी चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तुपलब्धये. फक्त अंतकरणाची शुद्धी करणं एवढंच कर्माचं काम आहे. पण इथं तो थांबत नाही, तर त्याची कर्मफळेशी पालवी, त्याची कर्मफळासहित म्हणजे अंतकरणाच्या शुद्धीसहित ही फुटलेली जी पालवी आहे ती वाढतच राहते. आणि कुठपर्यंत वाढत राहते? अपवर्गी टेके. ती अपवर्ग म्हणजे मोक्ष,
ती मोक्षापर्यंत त्याला घेऊन जाते. आपण 6व्या अध्यायामध्ये अनाश्रिता कर्मफलम याच्यामध्ये चिंतन केलेलं आहे की जो निष्काम कर्माचरण करतो, ज्या पुरुषाला निष्काम कर्माच्या त्याचं फल काय मिळतं त्याला, की चित्तशुद्धी हे फल मिळतं. जेव्हा तो निष्काम उपासना करतो, कारण ही उपासनासुद्धा काय आहे, हे मानस कर्मच आहे. म्हणून कर्म आणि उपासना मिळून दोन्हींचाही समावेश काय होतो, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना दोन्हींनाही निष्काम कर्मयोगच कर्मयोगामध्येच अंतर्भूत होतात. पूर्वीच्या जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये दोन्हींना एकच मानलेलं आहे. कर्म आणि ज्ञान असं जेव्हा म्हणतात तेव्हा उपासनेचा अवेर केलेला आहे असं नाही, तर उपासनेचा अंतर्भाव कर्मामध्ये केलेला आहे. त्याच्यासाठी जी आपली यांनी लिहिलेली जैमिनी सूत्र आहेत त्याच्यामध्ये जे शेवटचे 4 अध्याय आहेत, पहिले 12 आणि नंतर 4 अध्याय, ते 4 अध्याय संकर्षण कांडाचे. संकर्षण कांडामध्ये उपासनेचा समावेश होतो. म्हणून या ठिकाणी हे जे आहे उपासनाही याच्यामध्ये गृहीत आहे. अशा प्रकारचं गृहस्थी पुरुषांनी केलेलं जे निष्काम कर्माचरण आहे ते चित्तशुद्धी सहित त्याला कोणतं फल देतं, ती पालवी आणखीन पुढं ती वेल वाढतच राहते आणि ती वेल वाढता वाढता अपवर्गी टेके ती मोक्षापर्यंत जाऊन पोचते असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो पुरुष आहे हा पुरुष सृष्टीचा आपल्याकडं असं सांगितलं की सुप्रजा किंवा जी संतती आहे ती चांगल्या प्रकारची संतती उत्पन्न व्हावी म्हणून मला वाटतं बृहदारण्यक उपनिषदामधला शेवटचा अध्याय, त्या शेवटच्या अध्यायामध्ये चांगली संतती कशी उत्पन्न होईल याच्यासाठी एक संपूर्ण अध्याय दिलेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सुप्रजा निर्माण व्हावी हेही कार्य त्याच्याकडून घडतं आणि ह्या कार्याचं फल म्हणून त्याला चित्तशुद्धी होते. त्यांनी केलेले नित्यनैमित्तिक कर्माबरोबर शास्त्राचं उल्लंघन न करता घेतलेला विषयभोग किंवा कामाची पूर्ती ही अंतकरणाची शुद्धी, तद्वारा विविदिशा, गुरुप्राप्ती, तत्ववंशी महावाक्य श्रवण, नंतर जर काही प्रतिबंध असतील तर प्रतिबंधाचं निवारण आणि तद्वारा त्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार, जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि त्याच्यापासून त्याला मोक्ष प्राप्त होतो. एवढं फल ह्या कामाचं आहे. म्हणून ह्या कामाला श्रुतीनं त्याचा गौरव केलेला आहे आणि श्रुतीवर ज्याचा गौरव केला त्या मांडवावर तो काय करतो, आपल्या वंशवेलीची एवढी वृद्धी करतो की ती त्याला चित्तशुद्धीसहित कर्मफलासहित मोक्षापर्यंत घेऊन जाते असं सांगितलं. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके. ऐसा रामसुखदासजींनी हे जे आता कुटुंब नियोजन म्हणतो ना आपण किंवा संतती निरोध, तर त्याच्यासाठी त्यांनी खूप तळमळीनं मोठं अनेक निबंध लिहिलेले आहेत. कल्याण मासिकामध्ये ते आलेले. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक जे काही वेद परंपरा आहे किंवा आपण वारकरी परंपरा आहेत तर प्रत्येकाने ह्या सुप्रजा निर्माण करत या ठिकाणी प्रजातंतू मा विवच्छेची, प्रजेचा तंतू कोणीही खंडित करू नये. कारण त्या ठिकाणी ह्या धर्माचा प्रचार करणारे, धर्माचं आचरण करणारे, जगताला परोपकार करणारे, परपीडा टाळणारे अशा प्रकारची संतती कितीही अधिक प्रमाणात झाली तरीसुद्धा जगामध्ये त्याच्यामध्ये कोणालाही पीडा होत नसल्यामुळं किंवा सृष्टी रचना जी आहे त्या रचनेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध किंवा अडसर येऊ शकत नाही असं त्यांनी अनेक उदाहरणं आणि उपपत्तीनं सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं हे करण्याची गरजच नाही. कारण आता हे घोडा, बैल, उंदीर, मांजर यांचं संतती नियमन आहे का? नाही. तरी ते आपापल्या वंशाची वाढ करतात. तरी मनुष्याने अशा प्रकाराने तरी झाले तर त्यांची संख्या कुठं जास्त झाली का? कुठं उंदराच्या सुळसुळाटामुळं सगळ्या जगामध्ये काहीतरी हाय माजली असं कधी होत नाही. हे सगळं नियंत्रण करणारा परमात्मा आहे. तो त्या काळामध्ये तशा योजना करून बरोबर त्या प्रजेचे जे संख्येचं नियमन आहे ते नियमन तो परमात्मा करत असतो. हा मानवी बुद्धीनं केलेला जो नवीन परिष्कार आहे किंवा आविष्कार आहे तर तो जो आहे तर तो ह्या शास्त्र नियमांच्या विरोधी आहे. बरीचशी अतिवृष्टी, अनावृष्टी, उल्कापात
इत्यादी जे संसर्गजन्य व्याधी, हे सगळे हे आपण मानवाने ईश्वरी सत्तेच्या विरुद्ध केलेलं जे कार्य आहे त्याचं हे दुष्फल म्हणून आपल्याला हे भोगावं लागतं असं त्यांनी लिहिले. ज्ञानोबारायांनी तर किती याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आयसा नियत का कंदर्पू, जो भूताया बीजरूपू, तो मी म्हणे बापू योगी यांचा. आयसा नियत म्हणजे असा शास्त्र नियमाने बद्ध असणारा जो कंदर्प म्हणजे काम आहे, जो या भूता बीजरूपू, जो ह्या सर्व प्राण्यांचा उत्पत्तीचं मुख्य बीज आहे, आणि तो मी म्हणे, आणि ते बीज कोण आहे, मी आहे, असं योगियांचा बापू म्हणे. अशा प्रकारे योग्यांमध्ये श्रेष्ठ असणारा योग्यांचा पिता म्हणजे चित्ताचा निरोध करणं हा योग आहे. आणि ह्या योगाच्या आचार्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आचार्य कृष्णम वंदे जगद्गुरुम म्हणून त्यांना म्हणतात की तो योग्यांचा बाप आहे, योग्यांचा शिरोमणी आहे. भगवंतांनी स्वतः पुढे 10व्या अध्यायामध्ये सांगतात, प्रजनश्चास्मी कंदर्प. हा कंदर्प किंवा काम की जो प्रजनन किंवा उत्पत्ती करणारा, प्राणी उत्पत्ती करणारा असा हा काम आहे, तो मी आहे. प्रजनाच अस्मी कंदर्प. जो प्रजनन करणारा, प्रकर्षाने उत्पत्ती करणारा जो कंदर्प अर्थात काम आहे, तो अहम अस्मी, मी आहे असं भगवान सांगणार आहे. आता हे एक एक किती सांगावे. आता वस्तू जातची आघवे, मजतपासून जाणावे विकारले असे. हे एक एक किती सांगावे. त्यांनी सांगितलं ना, तू कशा कशामध्ये अनुष्यूत आहे, काही उदाहरणं सांग. तर ही उदाहरणं सांगितली का परमात्मा सर्वच कार्यांमध्ये अनुष्यूत आहे, सर्वच कार्यामध्ये परमात्मा अनुष्यूत आहे. म्हणून म्हणतात हे एक एक किती सांगावे. हे तुला एक एक किती उदाहरणं देऊन सांगू. आता वस्तू जातची आघवे, तर आता तुला मी असं सांगतो की आघवे वस्तू जात, संपूर्ण जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ मजपासून जाणावे विकारले असे. हे सगळं मज माझ्यापासूनच विकारले असे ऐसे जाणावे. माझ्यापासूनच हे विकारलं म्हणजे विकृती म्हणजे कार्यरूपाला ते प्राप्त झालेलं आहे, किंवा आकाराला कार्यरूपाला ते प्राप्त झालेलं आहे असं तू जाण. थोडक्यात आपण पाहिला का पदार्थ, तिथं आपल्याला काय दिसला पाहिजे, परमात्मा दिसला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, जे जे भेटी जे भूत आणि ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगून निश्चित जाणं माझा. परमात्म्याला विटेवर उभं पाहिलं आणि तेवढंच परमात्म्याचं दर्शन आहे असं नाही. जे जे प्राणी मात्र पदार्थ कोणताही दिसेल तो कोणताही, याचा अर्थ तो सात्विकच आहे असं याच्यातली उदाहरणं जी आहेत ती सात्विक उदाहरणं विभूतियोगामध्ये दिलेली आहेत. परंतु सात्विक असो, राजस असो, तमोगुणात्मक असो, कोणते तिन्ही गुण, सात्विक असला तरी सत्वगुणाचा विकार म्हणून सात्विक म्हणतात ना, रजोगुणाचा विकार राजसी आहे, पण अखेर तो आहे गुणांचाच विकार ना. आणि जेवढं जेवढं गुणमय आहे, मयट शब्द इथं विकारवाची आहे ना, ते गुणांचं कार्य आहे, गुणांचं कार्य आहे. आणि गुणांचं कार्य तर आपण रजोगुणाचं तमोगुणाचं, तर सत्वगुण हा सुद्धा काय आहे, गुणच आहे. त्याच्या कार्याचा विचार करायचा नाही. त्या ठिकाणी कार्योपहित असणारं चैतन्य आपल्याला, लोकांना दिसतं कार्य, आणि आपल्याला काय दिसावं, जिज्ञासूला कार्योपहित चैतन्य, त्या ठिकाणी अनुभव घेण्याचा त्याने अभ्यास करावा. की दिसतं पाहतो पदार्थ आणि त्याला वाटावं काय, पदार्थाचा बाध होऊन त्याच्या ठिकाणी पदार्थ उपहित चैतन्य, म्हणजे ज्या चैतन्याला हा पदार्थ फक्त उपाधी झालेला आहे, परंतु ते उपहित चैतन्य जे आहे त्या उपाधीने अस्पर्शित अचुंबित असं आहे, अखंड आहे. आणि केवळ मत्तपरतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, उपाधी नाही, केवळ उपहित चैतन्यच आहे, केवळ आत्माच आहे, केवळ मीच आहे. म्हणजे जेव्हा वस्तू पाहतो तेव्हा मीच मला पाहत आहे, माझ्या स्वरूपाची मी अनुभूती घेत आहे असं त्यांनी समजावं. म्हणून म्हणतात की या ठिकाणी एक एक किती सांगावे. आता वस्तू जातची आघवे, संपूर्ण वस्तू हे मजपासून जाणावे विकारले असे. माझ्यापासूनच हे कार्यरूपाला आलेलं आहे. म्हणजे माझ्या अधिष्ठानावरच ह्या संपूर्ण कार्यरूप प्रपंचाचा तुम्हाला भास होत आहे. किंवा तत्वता पाहिलं तर आपण काय करतो, आत्म्याला पाहतो आणि त्याला कार्यरूप जगत असं नाव देतो, आहे की नाही. पाहतो आत्म्याला, भ्रमत झाला की नाही, आणि म्हणतो काय, आपण पाहतो कोणाला, आत्म्याला.
म्हणजे जर मला माझं ज्ञान म्हणजे ज्ञानस्वरूप मी नसतो तर मला ह्या बाह्य वस्तूंचं ज्ञान तरी झालं असतं का? बाह्य वस्तूंचं ज्ञान झालं नाही. जड कशाला म्हणतात? जे स्वतःलाही जाणत नाही, इतरालाही जाणत नाही. ज्या अर्थी ह्या सर्वांना मी जाणतो त्या अर्थी खरा ज्ञानरूप कोण आहे? मी आहे. तेव्हा हे सर्व कार्यप्रपंच कोणावर आहे? माझ्यावरच आहे. बरं, कार्यप्रपंच फक्त सत्य नाही, तो मिथ्या आहे. मग असा कार्यप्रपंच जितका जितका भासेल आणि जितका जितका त्याचा विस्तार असेल तो तुमच्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करील का आत्मज्ञानाला अभिव्यक्त करील? आत्मज्ञानाला प्रगट करेल. म्हणून जेवढा जेवढा, म्हणून त्यांनी सांगितलं काय? भेद तव तव धुन अभेदाशी. काय आहे? जितका जितका भेदाचा विस्तार होईल तेवढं तेवढं अभेदाला काय होईल? बळकट येईल. कोणताही पदार्थ दिसला का पदार्थोपहित चैतन्य आपण पाहत आहोत असं जर कळलं तर जितका भेद तेवढा तेवढा व्याप्ती कशाची वाढत जाईल? चैतन्याची व्याप्ती, आत्मस्वरूपाची व्याप्ती वाढत जाईल. म्हणून त्यांनी तर असं लिहिलं माऊलींनी की स्वतरंगाची मुकुळे तुरंब, ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजेरेपणाचा लाभ तरी मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबोका पाणी. जर तुमचं ऐक्यामध्ये काही बिघाड होत नसेल, ऐक्याचं मुद्दल कमी होत नसेल आणि उलट ह्या भेदामध्ये साजेरेपणाचा लाभ मिळे, त्या ठिकाणी माधुर्य सौंदर्य जर तुम्हाला अनुभवायला मिळत असेल तर काय बिघडलं त्याच्यामध्ये? त्याचं उदाहरण सांगतात त्या की स्वतरंगाची मुकुळे म्हणजे कमलं. कोणती? तरंग हीच कोणी पाण्यावर उमटणारी काय आहे? कमळ आहे. आणि पाणी काय करतंय? त्याचा स्पर्श करीत आहे, त्याचा आनंद घेत आहे. आता कमळ तरी कोण आहे? पाणीच आहे. आणि आनंद घेणारं त्याच्या ज्या अधिष्ठानावरती कमळं राहतात ते सुद्धा कोण आहे? पाणीच आहे. असं जर पाणी, त्याने म्हणे पण तिथं द्वैत झालं ना. मग कमळं वेगळी आणि त्या कमळाचा ज्या आश्रयावरती कमळं उमरली ते पाणी वेगळं का? दोन्ही एकच आहेत का? दिसायला फक्त वेगळे आहेत. पण त्याच्यामुळं ऐक्याचं मुद्दल काय कमी झालं का? पाणीपणामध्ये काही उणीव आली का? पाणीपणामध्ये उणीव आली नाही. परंतु तरंगाचा त्यांनी त्या पाण्याने त्या स्वतरंगाचंच पुन्हा काय केलं? चुंबन केलं. याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये द्वैत निर्माण झालं का? द्वैत न निर्माण होता काय झालं? अद्वैतच अनुभूतीला आलं. पण अनुभूतीचा आनंद कधी घेता आला? जेव्हा कल्पित अशा प्रकारचा भेद मानला तेव्हा वास्तव अभेद आहे आणि कल्पित काय आहे? भेद आहे. आणि भक्तीमध्ये देव आणि भक्त हा व्यवहार करण्यासाठी हे द्वैत तशा प्रकारचं आहे की ज्याच्यामध्ये अद्वैत अखंड अबाधित राहून त्या ठिकाणी कल्पित अशा प्रकारचा देवभक्तपणाचा व्यवहार करता येतो. म्हणून त्याला म्हणतात की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैताद अपि सुंदरम. भक्तीसाठी केलेलं हे द्वैत हे अद्वैतापेक्षा हे अधिक श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अभेदोनी भेद राखेला अंगी वाढावया जगी प्रेम सुख असं सांग. भक्ती द्वैत दशेचे अंगण, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेद तव तव धुन अभेदाशी. हे काय आहे? अभेद आहे ना, हा स्वतः होऊनच काय होतो? द्वैत दशेच्या अंगणात जातो. म्हणजे कल्पना द्वैताची करतो. आणि द्वैताच्या कल्पनेत द्वैत सत्यत्व होतं का? त्या ठिकाणी द्वैत कल्पितच असतं आणि वास्तव काय असतं? अद्वैतच. म्हणजे वास्तव अद्वैताच्या अधिष्ठानावर कल्पित द्वैताची कल्पना ही त्या जीवाला अधिक सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे. उलट दोन मानल्यामुळं संगती पंगती देवासवे घडे आणि नित्य नित्य जोडे तेची साच, अशा प्रकारचा आनंद त्याला भोगायला मिळतो. आता हे विभूती सांगितल्यानंतर परमात्मा असं सांगतात की सर्व जे पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थ ते राजसी असो तामसी असो किंवा सात्विक असो, त्या सगळे पदार्थ हे माझंच कार्य आहेत किंवा हे जे सगळे पदार्थ माझ्यापासूनच झाले आहेत, माझ्या अधिष्ठानावरच झाले आहेत. त्यांचं मूळ कारण मीच आहे. म्हणून ते मत्त येवेती माझ्यापासूनच झालेले आहेत. नत्व अहम तान विद्धी मत्त येवेती तान विद्धी नत्व अहम तेषु ते मयी. परंतु ते म्हणतात परंतु त्या पदार्थांमध्ये मात्र मी नाही. तेषु अहम न, त्यांच्यामध्ये मी नाही. ते मयी, ते माझ्यामध्ये आहेत. ते सगळे पदार्थ माझ्यामध्ये आहेत
पण मी मात्र त्यांच्या ठिकाणी नाही असं परमात्मा सांगतात. तो श्लोक आहे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. ये च एव सात्विकाः भावाः राजसाः तामसाः च ये मत्तः एव एति तान् विद्धि न तु अहं तेषु ते मयि. च ये सात्विकाः भावाः ये राजसाः च तामसाः एव भावाः तान् मत्तः एव इति विद्धि तु अहं तेषु न ते मयि. हे असे काही श्लोक आहे ना, हे आपल्याला कुट श्लोक असं म्हणतात त्यांना, की या श्लोकाचा लवकर अर्थ आपल्या लक्षात येत नाही. याच्यासाठी आपल्याला भाष्य किंवा माऊलींची टीका याचं जरा आश्रय घेतला तरच याचा अर्थ स्पष्ट होतो, नाहीतर होत नाही. असे काही श्लोक आहे, त्याच्यामध्ये हा एक कुट श्लोक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे गणपतीला सुद्धा आपलं डोकं खाजावं लागलं. व्यासाने श्लोक सांगितला, लेखन करणारी देवता कोण होती? गणपती. परंतु गणपतीनं सांगितलं की मी तुमचा सगळा ग्रंथ महाभारत मी लिहिण्यासाठी मी तयार आहे, परंतु तुम्ही एकदा बोलायला लागले का कुठंच थांबता कामा नये. तुम्ही थांबले तर मी हा ग्रंथाची लेखणी परत हातात धरणार नाही. मग काय करावं? आता माणसाला एवढे 1.25 लाख श्लोक निर्माण करायचे म्हणजे कुठंतरी थांबावं लागतं ना. विचार करताना कुठंतरी डोकं खाजायला लागेल. एखादा पद, एखादा शिवाय त्याच्यात छंदबद्ध लिहायचं, श्लोक पद्य आहे ते. मग व्यासांनी विचार केला आणि गणपतीला सांगितलं काय हरकत नाही, पण तू सुद्धा मी सांगितलेला विषय समजल्याशिवाय पुढं जायचं नाही. मग त्यामुळं काय व्हायचं, असे श्लोक आले की गणपती थोडा वेळाचा विचार करायचा, तोपर्यंत व्यासाचार्य पुढचे 4-10 श्लोक तयार करून ठेवायचे. आज सांगतात एक किंवदंती म्हणा किंवा सांगतात परंपरेनं, तर अशा प्रकारचा हा श्लोक आहे. कारण या श्लोकामध्ये असं सांगितलं, आता सांगतात काय, जे जे सात्विक आहे ते माझं स्वरूप आहे, जे चांगलं आहे ते माझं स्वरूप आहे असं सांगतात ना. सांगण्याचा प्रवाह असा आहे आत्तापर्यंत. आणि आता म्हणतात की सगळंच्या सगळं जे आहे ना हे माझ्यापासूनच झाले, म्हणजे सर्वच काय आहे माझीच रूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा. सगळीच रूपं देवा तुझीच आहे. या ठिकाणी मी जर कुठेही गेलो तर एक अभंग येतो तुकोबारायांचा, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके नाहनू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वानू. तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तुची तांबोल अक्षता, तेथे काय आता वाहू तुझ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न दुजे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कुठे. देवा वाचून दुसरीकडे जायला जागाच नाही, उलट देव नाही अशी जागाच सापडे ना. म्हणून ती गोपी काय म्हणते, काहा पगडारू देखे आनेरा, देखा तो सब वहिने घेरा. तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. असं सर्वच परमात्मा आहे असं जेव्हा सांगितलं, त्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलं की हे जे सर्व आहे एक एक किती सांगावे. आता वस्तू जातची आघवे, मजपासून आघवे विकारले असे. मजपासून जाणावे विकारले असे. असं जेव्हा ऐकलं तेव्हा आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती किती आहे. तर परमात्मा स्वतः सांगतात की माझी व्याप्ती सर्वत्र आहे. असं सांगत असताना सांगतात की च आणि ये सात्विका भावा, जे सात्विक पदार्थ आहेत, सात्विका भावा म्हणजे सात्विक पदार्थ आहेत. ए च आणि जे राजसाह तामसाह एव भावाहा, आणि जे काही रजोगुणापासून किंवा तमगुणापासून उत्पन्न झालेले पदार्थ आहे, तान मत्ताह एव, ते माझ्यापासूनच झालेले आहेत. इति विद्धी. आता काय आहे
की हे जे नुसते राजस तामस म्हणजे रजोगुणापासून तमोगुणापासून आणि सत्वगुणापासून उत्पन्न झालेले सगळे पदार्थ हे मत्तः माझ्यापासूनच उत्पन्न झाले, माझ्यापासूनच कार्यरूपाला प्राप्त झाले, इति विद्धी असं तू जाण असं सांगतात. मग हे सांगितलं. आता परमात्मा सर्वत्र आहे हे सांगितलं. परंतु इथं व्यासाचार्य असं सांगतात तू परंतु अहम तेषु न, आता सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेत पण मी त्यांच्यामध्ये, तेषु अहम न, त्या पदार्थांच्या मध्ये मी मात्र नाही. आणि मग ते पदार्थ त्यांच्यामध्ये तू नाही आणि तू काय म्हणतो माझ्यापासूनच झालेले आहेत. मग ते पदार्थ कुठं राहतात? ते मयी. ते सगळे पदार्थ माझ्यामध्ये राहतात परंतु मी मात्र त्यांच्यामध्ये राहत नाही. आता आहे की नाही हे आपल्याला याचा विचार करणं भाग पडतं. हे असं कसं काय? एकदा भगवान पुढं तर 9व्या अध्यायामध्ये सांगतात काय, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः. ते म्हणतात सर्वभूत जे आहेत ना, काय सुरुवात काय, मया ततमिदं सर्वं, सर्व इदम सर्वं जगत मया ततम, हे सगळं जगत काय केलेलं आहे, मी व्यापलेलं आहे, संपूर्ण जगतामध्ये माझी व्याप्ती आहे असं सांगतात. मत्स्थानी सर्वभूतानी, सगळे प्राणी मात्र माझ्यामध्ये आहेत. न चाहम तेषु अवस्थितः, पण मी त्यांच्यामध्ये नाही. प्राणी मात्र माझ्यामध्ये आहेत परंतु मी त्यांच्यामध्ये नाही. माऊली तर याचं टीका करताना पुढं आणखी सांगतात. इथं देव काय म्हणतात, ते माझ्यामध्ये आहेत आणि मी त्यांच्यामध्ये नाही. परंतु माऊली पुढे जाऊन सांगतात अथवा भूतेना माझ्या ठाई, भूतही माझ्या ठिकाणी नाही आणि भूता माझी मी नाही आणि भूतांमध्ये मी नाही. या खुणा तू काही चुको नको, हे कधी तू चुको नको. आता इथं जरी म्हणत असते ना भूत माझ्यामध्ये आणि मी भूतांमध्ये नाही, तिथं सुद्धा असंच म्हणतात ना, प्राणी मात्र माझ्यामध्ये आहेत आणि मी त्यांच्यामध्ये नाही. पण खरं हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी भूतांमध्ये नाही, भूतही माझ्यामध्ये नाही. अथवा भूतेना माझ्या ठाई, आणि मी भूतान माझी नाही. आणि हे खरं, या खुणा हे खरं तुला सांगितलेले संकेत आहेत आणि काही चुकू नको, कधीच याच्यामध्ये विसर पडू देऊ नकोस. इतकंच नाही, हे आमचं गुह्याती गुह्य आहे, हे सर्वस्व आमुचे गुढ, परी बोलिलो तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदयी भोगी, असं पुढं माऊली या संबंधाने सांगणार आहेत. इथं आता असं सांगतात की तू अहम तेषु, पण ते मयी न, याचा अर्थ इथं भाष्यकाराने असा केला आहे. तथा जरी यद्यपि ते मत्तः जायन्ते, जरी ते सगळे जीव माझ्यापासून उत्पन्न होत असले तरीसुद्धा न तू अहम तेषु, तरी त्यांच्यामध्ये मी नाही. त्यांच्यामध्ये मी नाही म्हणजे काय, तदधीना तद्वशाः अहम न, त्यांच्या अधीन मी नाही. माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत ना, तरी त्यांच्या अधीन मात्र मी नाही. जसं एखादं वडील आहे, वडिलांपासून हे सर्व आहे ना, काही लोकांनी चिंतन केलेलं आहे. गीतेमधलं जे तत्त्वज्ञान आहे आणि अमृतानुभवामधलं जे तत्त्वज्ञान आहे ते सर्व वेदांत चिंतन जे आहे ते सगळं पूर्वमीमांसेला आहे, तसंच्या तसंच आहे. नीतिशास्त्राला आणि व्यवहारशास्त्रालाही तसंच आहे. पुत्र हा वडिलांपासून उत्पन्न झाला ना, बरोबर ना, पुत्र वडिलांपासून उत्पन्न झाला. परंतु जर त्या पुत्र हा काय सांगितलेले, आत्मा वै पुत्र नामाशी, पुत्र हा आपला स्वतःचा आत्माच आहे, स्वरूपच आहे. आणि इथं तर सांगतात की मी त्याच्यामध्ये नाही आणि तो माझ्यामध्ये आहे. याचा अर्थ एवढाच आहे, त्या जरी पित्यापासून पुत्र झाला असला, तो त्याचा आत्मा असला तरीसुद्धा पुत्र हा पित्याच्या अधीन आहे. ह्याच्यामध्ये पूर्वमीमांसेचे नियम सांगतात की पुत्र हा नेहमी पित्याच्या अधीन असला पाहिजे आणि पिता मात्र पुत्राच्या अधीन नसला पाहिजे. म्हणून ते म्हणतात ते मयी, ते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. याचा अर्थ मी त्यांच्या वशीभूत नाही. याचा अर्थ जीव सगळे परमात्म्याच्या अधीन आहेत, ऐक नाही, पण परमात्मा जीवाच्या अधीन आहे का? परमात्मा जीवाच्या अधीन नाहीत, तो सर्वतंत्र स्वतंत्र असा परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात हे झालं वेदांत चिंतन. परंतु पूर्वमीमांसेसुद्धा जर कोणत्याही कुटुंबामध्ये पुत्राच्या अधीन मातापिता असतील तर त्या कुटुंबात सौख्य लाभत नसतं. आणि जर ते आज्ञाकारी असतील, आपलं काय त्याला म्हणतो,
आज्ञाधारक असतील तर त्या कुटुंबात सौख्य राहतं. म्हणून कधीही याच्यामध्ये सांगतात की ते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. याचा अर्थ काय केला भाष्यकारांनी, आता लागला की नाही, ते माझ्या अधीन नाहीत असा अर्थ केला भाष्यकारांनी. जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखेतू. आता सांगतात जे सात्विक भाव म्हणजे जे सात्विक भाव म्हणजे सात्विक पदार्थ किंवा सात्विक व्यक्ती आहेत. याचा अर्थ काय, सात्विक पदार्थ कोणते, आचारनिष्ठ ब्राह्मण, गायी, हे कोणाचं स्वरूप आहे, सत्वगुणाचं स्वरूप आहे. अग्नी, गंगा, पिंपळ, संत ह्या भगवंताच्या असणाऱ्या ज्या विभूती आहेत हे सात्विक भाव त्या ठिकाणी आहेत. नंतर हे सगळे जे आहेत आणि अंतकरणामध्ये सात्विक कोणतं, जे भक्ती, ज्ञान, वैराग्य हे जे अंतकरणामधले त्या ठिकाणी सद्गुण आहेत तर हे सुद्धा काय सात्विक भाव आहेत. आता राजस भाव म्हणजे वर्णामध्ये ब्राह्मण कोण आहे, सत्वगुणातला आहे म्हणून सात्विक आहे. आणि वर्णामध्ये जर राजस पाहिजे तर रजोगुण प्रबल असणारा कोण आहे, क्षत्रिय आहे. नंतर काही जे राजस म्हणजे घोडा हा वेगाने चालतो, शामृग वेगाने पळतो, हरिण एका जागेवर स्थिर राहत नाही, हे राजस पदार्थ आहेत. तसं नद्या, वृक्ष हे सगळे काय आहेत, राजस पदार्थ आहेत. आणि बाहेर जर म्हटलं राजस कोणते तर आपल्या ठिकाणी होणारा साध्या गोष्टीनं होणारा एकदम अत्यंत उल्हास किंवा हर्ष किंवा दर्प म्हणजे गर्व, दंभ हे जे आहेत हे सगळे राजस भाव आहेत. आणि तामस भाव कोणते तर श्वान म्हणजे तामस प्राण्यांमध्ये कोण, श्वान, शुकर म्हणजे डुक्कर हे जे आहेत हे तमोगुणात्मक भाव आहेत असं सांगितलं. आणि आपल्या अंतकरणामध्ये आळस, प्रमाद, निद्रा हे जे भाव आहेत हे कोणते आहेत, तामस भाव आहेत. किंवा या ठिकाणी आपण आभिचार कर्म करणं, समजा स्वर्गाला जाण्यासाठी राजस्य यागादिका करणं की वराता लावी ती आकाशी यागाची या, तर हे कोणता भाव आहे, राजस भाव आहे. आहे की नाही. मोक्षासाठी प्रयत्न करणं, भगवंताच्या सगुण साक्षात्कार करण्यासाठी पण हा सात्विक भाव आहे. आणि आळस, प्रमादामध्ये पडून राहणं, झोप, आळस्य, तंद्रा, निद्रा हे कसे तमोगुणाचे विकार आहेत. म्हणून हे सगळे पदार्थ काय आहेत, तामस पदार्थ आहेत. पण याच्यामधला कोणता पदार्थ माझ्यापासून उत्पन्न झाला, सात्विक का राजस का तामस का सर्व एव मत्तः एव, हे सगळेच माझ्यापासून झाले. म्हणून माणसाने ना जीवनात श्रेष्ठ, कनिष्ठ, चांगलं, वाईट, दुर्गुण, सद्गुण हा विचारसुद्धा आहे ना, हा फार गहन विचार आहे. जर खरं आपल्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं किंवा आपल्या समाधानात याच्यामुळं काय होते, कमतरता होते. म्हणून गुण आणि दोष पाहणं हे सुद्धा चांगलं नाही. आपल्या मनुष्य काय तो हवा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा, सगळ्या लोकांना तो हवासा असं वाटतो. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व इतकं सात्विक असतं, तो त्याला हवा वाटतो. वास्तविक त्याचा जर आपण अभिनिवेश धरला आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, याला म्हणतात लोकेशना. ही लोकेशना जर चित्तात ठेवली तर माणसाला समाधान होईल का, कधीच समाधान होणार नाही. एक दिवस असा येतो की मानाचा येतो, एक दिवस कसा येतो, अपमानाचा येतो. मग अशा वेळेला माणसाचं अंतकरण दोलायमान होईल की नाही. त्याच्याऐवजी मग ते काय होईल, थेंबेनी विरे वारेनी शोके चिखलू जायसा, निंदा मोटके ऐके कपाळ धरोनी ठाके, थेंबेनी विरे वारेनी शोके चिखलू जायसा, अशा प्रकारची स्थिती. एक आम्हाला एक तो मेसेज दाखवला एकाने, तो इतका स्तुती करणारा होता की असं वाटलं की हे त्याला म्हटलं की ह्याचं तू कुठंतरी प्रिंट काढून ठेव. त्याचा उद्देश वेगळा होता, पण वाटलं की बरं आहे आपल्याला चांगलं म्हणतात, आहे की नाही याच्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी असं निनावी पत्र आलं की त्याच्यामध्ये असं काही लिहिलेलं होतं की त्यातले एकच शब्द कोणाला वाचायला द्यावा वाटत नाही आणि सांगावं पण वाटत नाही. दुसऱ्या दिवशी अशा प्रकार घडतो. याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी राजसी आणि तामसी भाव याच्यामध्ये जर आपण ज्येष्ठ कनिष्ठता किंवा अनुकूल प्रतिकूलता मानली तर आपण अखंड ह्या सुखदुःखाची द्वंद्वातीत राहू. द्वंद्वातीत आपण कधीच होणार नाही. म्हणून या ठिकाणी हे राजस, तामस, सात्विक सगळे भाव जे आहेत ते कोणापासून झालेत,
परमात्म्यापासून झाले असं पाहिलं पाहिजे. म्हणून म्हणतात मत्त एवेति तान विद्धी न त्वहं तेषु ते मयी. आता भगवान सांगतात जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व ते ममरूप संभव ओळखेतू. या ठिकाणी सांगतात जे काही सात्विक अशा प्रकारचे भाव आहेत, म्हणजे पदार्थ किंवा व्यक्ती आहेत, किंवा रजतमादी सर्व किंवा जे रजोगुणापासून तमोगुणापासून उत्पन्न झालेले पदार्थ आहेत ते, म्हणजे बाह्य पदार्थ जसं आपण सांगितले वेगवेगळ्या योनी. उदाहरणार्थ शूद्र किंवा जो वैश्य आहे तर हा या ठिकाणी तमोगुण आणि रजोगुणाचं त्याच्या ठिकाणी प्राबल्य आहे. वैश्य केवळ त्याच्या ठिकाणी कोणता रजोगुण अधिक आणि तमोगुण आणि सत्वगुण हे अभिभूत झालेले, बरोबर आहे ना. असं ज्याच्या ठिकाणी असेल तो कोण झाला, वैश्य झाला. आणि जो शूद्र आहे त्याच्या ठिकाणी तमोगुणाचं आधिक्य आहे. परंतु आपण पाहताना सर्वांच्या ठिकाणी काय करावं, ब्रह्मभाव पाहावा. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी परमात्माच आहे, त्या परमात्म्याचीच ही कृती आहे. तिच्यात निंदा पण नाही आणि तिचं स्तुती पण नाही. तिच्यात गुणांचा शोध घेऊ नये आणि दोषांचाही शोध घेऊ नये. त्याच्यामध्ये गुणदोषाच्या त्यांनी तर भागवतामध्ये लिहिले गुणदोष दृशीर दोषो. ते गुण आणि दोष हे पाहणं हे काय सर्वात मोठं. गुणदोष दृशीर दोषो. सगळ्यात जीवनात मोठा दोष कोणता असेल तर गुण पाहणं हा सुद्धा दोष आहे आणि दोष पाहणं हाही तितकाच दोष आहे. आणि मग गुण कोणता म्हणावा, खरा गुण हाच आहे की काय, गुणस्तु उभयवर्जिता. गुणदोष न पाहणं हा खरा सर्वात मोठा सद्गुण आहे असं सांगितलेलं आहे. आणि हे कधी होईल, हे ज्या वेळेला मनुष्य हे सगळे परमात्ममय आहे असं पाहिल तेव्हाच ना. म्हणून म्हणतात की आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. कोण पापी आहे, कोण पवित्र आहे, कोण शहाणा आहे हे आम्ही न देखो. आम्ही हे पाहत नाही. आम्ही अवघी रूपे तुझी देवा, ही सगळी तुझी रूपं आहेत. वंदू भावे करू सेवा, अशा प्रकारची स्थिती. आता काय आहे, माणसं म्हणतात हे फारच भोळेपणाचं लक्षण आहे की नाही. अशा प्रकाराने अरे समोरचा मनुष्य आपली निंदा करतो आणि आपण त्याला उत्तर देत नाही. समोरचा मनुष्य आपल्यावर अन्याय करतो, आघात करतो आणि आपण एक गाल मारला की दुसरा गाल पुढं करावं. हे काय शास्त्र, हे एक प्रकारचं मेंगळपणाचं नपुसकत्वाचं हे लक्षण आहे असं मनुष्याला वाटतं. पण त्याच्यामध्ये आत ओसंडून वाहणारा जो काही आनंद आहे त्या आनंदाचा परिचय तुकाराम महाराजांना आहे. म्हणून त्यांनी मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. अशा प्रकारची ही जी स्थिती आहे या स्थितीला ते प्राप्त झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी सांगतात जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व हे ममरूप संभव ओळखतू. हे बरं जे लोक म्हणतात ना की असं करून काय उपयोग नाही, यांनी काय आम्हाला शांती कधी होईल, जेव्हा आम्ही त्याचा काय काढू, उट्टे काढू, त्याचा काय त्याला काय म्हणतात बदला घेऊ. याच्यामध्ये घ्या बदला. किती बदला घेतल्यानंतर तुम्हाला समाधान झाले का, त्याच्यातून समाधान झालं नाही. वृत्ती काय होते, उलट उत्तरोत्तर अधिक क्षुब्ध होत जाते. वृत्तीचा क्षोभ किंवा विकार त्याच्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्याच्यातून चांगलं कधी निष्पन्न होत नाही. म्हणून सांगतात की त्याच्यापेक्षा सोपं काय आहे, ममरूप संभव ओळखतू. हे सगळं जे आहे ते माझं स्वरूप आहे असं तू ओळख, असं तू जाण. ते झाले तरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही. जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. हा जो दृष्टांत आहे ना, हा दृष्टांत मला काही चांगल्या प्रकाराने समजला नाही. म्हणजे इथं याच्यामध्ये हा जो दृष्टांत आहे ते कशा अर्थाने त्याचं चिंतन कोणाला वाटलं तर सांगा. की जे जाहले ते जाहले जरी माझ्या ठाई, ते सगळे जरी माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले असले तरी तया माझी मी नाही. हे सगळे सात्विक राजस तामसी सगळे पदार्थ माझ्या अधिष्ठानावरून उत्पन्न झालेले असले तरी माझ्या ठाई ते झाले माझ्या ठाई, ते सगळे माझ्याच ठिकाणी उत्पन्न झाले की नाही, झाले. परी तया माझी मी नाही, परंतु त्यांच्यामध्ये मी मात्र नाही असं सांगतात. आणि त्यासाठी उदाहरण कोणतं देतात, जैशी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. जसा स्वप्नातला एक डोह आहे आणि त्याच्यामध्ये जागृती बुडून जाते का, याचं स्पष्टीकरण काय सांगता येईल सांगा. स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही. म्हणजे जर जागृती अवस्था असं आपण चिंतन करू शकतो, पण ते इथं कशासाठी उपयोगाला आलं कळत नाही. जसं एखादा मनुष्य जागृती अवस्थेत आहे, जागृती अवस्थेत स्वप्नावस्था आणि सुषुप्ती आहे का, सुषुप्तीत स्वप्न जागृती आहे का, आणि स्वप्नामध्ये जागृती सुषुप्ती आहे का.
मग स्वप्नातला केवढाही डोळा असला तर जागृती आहे का त्या ठिकाणी? जागृती बुडून गेली का त्याच्यामध्ये? नाही. असं सरळ अर्थ होतो. स्वप्नाच्या डोळ्यात जागृती बुडत नाही. पण याचा अर्थ जो दिसायला पाहिजे आपल्याला, तो अर्थ काही दिसत नाही. आणि कोणाला दिसत असेल तर स्पष्टीकरण करून सांगा. आणि कोणत्याही ज्ञानेश्वरीमध्ये याचं काही विस्ताराने किंवा आणखी वेगळ्या प्रकाराने स्पष्टीकरण केलं नाही. जे असेल सरळ सरळच, पण आपल्या लक्षात येत नाही असं. इथं एक त्याची प्रक्रिया अशी दिली का जे प्रातिभाषिक पदार्थ असतात, बरोबर ना, प्रातिभाषिक पदार्थ असतात, त्या प्रातिभाषिक पदार्थ हे ज्या अधिष्ठानावर राहतात, बरोबर ना, त्या प्रातिभाषिक पदार्थाच्या सत्तेवर अधिष्ठानाची सत्ता अवलंबून आहे का? जसं रज्जूवर, बहुतेक हाच अर्थ असा होता त्याचा जास्त स्पष्टीकरणात्मक, की जर तुम्हाला स्वप्न काय आहे? प्रातिभाषिक आहे की नाही, आणि जागृतीची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक आहे. व्यावहारिक आहे. मग स्वप्नातल्या पदार्थाचा परिणाम जागृतीतल्या पदार्थावर होतो का? नाही. कारण का? तर जे प्रातिभाषिक पदार्थ असतात ते अधिष्ठानाची लाभ किंवा हानी करू शकत नाही. म्हणून स्वप्नात किती जरी व्यवहार झाला तरी तो जागृतीच्या व्यवहाराला काही घातक होतो का? यालाच म्हणायचं स्वप्नाच्या डोही जागृती न बुडे. तसं इथं हे जर सगळे पदार्थ जरी माझ्या ठिकाणी झाले असले तरी मी तया माझी नाही, तरी मी त्यांच्यामध्ये नाही. म्हणजे त्या पदार्था जे असं जड दुःखरूप पदार्थ, त्या पदार्थांमध्ये मी नाही. म्हणजे त्या पदार्थांचा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. मी अपरिणामी, माझ्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाला कोणत्याही प्रकारचा धक्का त्याच्यापासून लागत नाही, असा अर्थ घ्यावा. आणखी काय असलं तर सांगा, पुन्हा नंतर सांगा. त्याच्यासाठी उदाहरणं फार. आता इथं सुद्धा आपल्याला असं वाटतं भाष्यकाराने अर्थ काय केला आहे की ते मयी म्हणजे ते माझ्या अधीन आहेत आणि मी मात्र त्यांच्या अधीन नाही, असा अर्थ केला. तो आपल्याला लागून गेला. आता या ठिकाणी माऊली काय म्हणतात की झाले तरी माझ्या ठाई तरी तया माझी मी नाही. तया माझी मी नाही असं याचा अर्थ असा होतो का ते माझ्या वशीभूत नाहीत, असं नाही, त्यांच्यामध्ये मी नाही असा सरळ अर्थ होतो. परंतु त्याचं स्पष्टीकरण असं आहे की जागृतीच्या डोही स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. स्वप्नातला डोह म्हणजे स्वप्नातल्या असणाऱ्या कोणत्याही व्यवहारांनी त्या ठिकाणी जागृती जी आहे त्याच्याने बुडत नाही. म्हणजे जागृतीतल्या व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थावर परिणाम होत नाही. याला कैमुत्तिक न्यायाने जागृतीतल्या पदार्थांवर जर स्वप्नातल्या पदार्थाचा व्यावहारिक सत्तेवर जर परिणाम होत नाही तर त्या ठिकाणी पारमार्थिक सत्ता तिच्यावर त्याचा काय परिणाम होईल? अर्थात कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असं म्हणावं. आता तुम्ही म्हणाल की मग आचार्यांनी केलेलं भाष्य वेगळं आहे आणि माऊलींचा आशय वेगळा आहे, हा फक्त प्रक्रियात्मक आहे. तर याचा अर्थसुद्धा पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या हेच सांगतात की या ठिकाणी मी त्यांच्यामध्ये आहे पण ते माझ्यामध्ये कसे नाहीत याच्याविषयी परमात्मा सांगतात. म्हणजे मी जर नसेल तर त्यांची सत्ता सिद्ध होणार नाही. परंतु ते नसले तर माझी सत्ता अबाधितच राहणार आहे, की नाही. याचा अर्थ ते माझ्या अधीन आहेत, ते माझ्या अधीन आहेत. निरधिष्ठान भ्रम होत नाही. ते सगळे कल्पित पदार्थ जे आहेत ते अधिष्ठाना वाचून त्यांना सत्ता स्फुरण स्वतंत्र नाही, म्हणून ते माझ्या अधीन आहेत. परंतु मी मात्र त्यांच्या अधीन नाही. ते कसं नाही याच्याविषयीचं आता पुढच्या ज्या ओव्या आहेत ह्या ओव्यामध्ये भाष्यकारांचा जो अभिप्राय आहे तोच अभिप्राय इथं स्पष्ट होतो. कोणता? की ते माझ्यामध्ये आहेत आणि मी त्यांच्यामध्ये नाही. याचा अर्थ काय केला की ते माझ्या वशीभूत आहेत, मी त्यांच्या वशीभूत नाही. हाच अर्थ पुढं माऊलीने इतकं सुंदर अशा उपपत्तीच्या द्वारा दृष्टांत देऊन सांगितलेला आहे की जैशी रसाचीच सुगट बीजकनिका घनवट परित्येस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. आता बघा, बीजकनिका म्हणजे कोणतंही जे बीज आहे ते बीजाची जी कणिका आहे म्हणजे बीज भरलेलं जे बीज जे पेरल्यानंतर पुन्हा अंकुरित होतं ते बीज. ती बीज कणिका कशापासून आहे? तर रसाचीच सुगट, ती पाण्यापासूनच बनलेली आहे की नाही ते बीज. आणि पाण्यापासूनच ते सुगट म्हणजे घट्ट किंवा भरीव अशा बीजापासून, बरोबर आहे ना. भरीव असं जे बीज आहे ते बीज मुळात बनलेलं कोणापासून आहे? रसापासूनच बनलेलं आहे, पाण्यापासूनच बनलेलं आहे.
ती बीजकणिका घनवट, रसाचीच घनवट बीजकणिका, घनवट म्हणजे भरीव अशी जे बीजकणिका आहे ती पाण्यापासूनच बनलेली आहे. परंतु ती स्तव होय काष्ट. एकदा त्या बीजकणिकेपासून काय होतं, काष्ट होतं. काष्ट होतं पण कशाच्या द्वारा, अंकुरद्वारे काष्ट होतं. पहिल्यांदा त्या बीजाला काय होतो, अंकुर, आणि त्या अंकुराची वाढ झाली की त्याला अनेक शाखा प्रशाखा फुटतात, बरोबर ना. त्यालाच म्हणतात ते काय होतं, काष्ट, म्हणजे लाकडासारख्या त्याला शाखा फुटतात. मग त्या काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही. आता तुम्ही म्हटले बीजापासूनच आपलं रसापासूनच काय झालेले बीज, आणि बीजापासूनच अंकुर, आणि अंकुरापासूनच शाखा किंवा ती काष्ट झाले. आता त्या शाखेच्या ठिकाणी बीज पण आहे का? बीजा वाचून शाखा आहे का? नाही. शाखा ही बीजाच्या आधी नाही का? नाही, बीजाच्या आधी नाही. बीज असेल तरच शाखा, बीज नसेल तर शाखा नाही. पण शाखा नसेल तर बीज आहे की नाही? आता हे जे बीज आहे त्या बीजात अशी ताकद आहे का? आपलं ते जी शाखा आहे त्या शाखेमध्ये बीज आहे का? शाखेमध्ये बीज आहे का? पण बीजामध्ये शाखा आहे की नाही? नाही. हां हां, बरोबर, बीजामध्ये शाखा आहे. मग त्या काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही. त्या काष्टाच्या ठिकाणी बीजपण आहे का? त्याच्यापासून जर काय एखादा पुन्हा अंकुरद्वारा शाखा असा काही विस्तार होईल का? त्याचा होणार नाही. कार्य हे कारणाच्या अधीन आहे, बरोबर ना. पण कारण हे कार्याच्या अधीन नाही. तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. तसा माझ्यामध्ये मी विकारी नाही, माझ्यामध्ये विकार होत नाही जरी विकारला दिसे. कार्याच्या ठिकाणी जरी विकार झाला, बरोबर ना, कार्यरूपाने जरी विकार झाला तर त्या कार्यरूप विकाराने मी विकारी कधीही होत नाही. हे खरं म्हणजे काय, हे वास्तव ज्याला आपण ज्ञान म्हणतो त्या ज्ञानामध्ये ही अशा प्रकारची स्थिती आहे की त्या ठिकाणी केवढाही मोठा व्यवहार झाला तर यो व्यवहार हा सा अध्यास मूलक. हा सगळा व्यवहार आध्यासिक आहे का नाही? मग अध्यासाचा अधिष्ठानावर काय परिणाम होतो? अध्यस्त वस्तूचा, आध्यस्थ वस्तू ही अधिष्ठानाचा कधी स्पर्शक सुद्धा तिला होत नाही. अधिष्ठानी आध्यस्थ वस्तूचा केवढाही व्यवहार झाला तरी सगळा अध्यासमूलक असतो आणि तो अधिष्ठानाचा कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा हानी करण्याला समर्थ नसतो, आहे की नाही? मग तुम्ही अधिष्ठान आहात का अध्यस्थ आहेत? अधिष्ठान आहे. आणि विचार जो चाललेला आहे सारखा तो अधिष्ठानाचा चालला आहे का अध्यस्थाचा चालला आहे? विचार कशाचा चालला आहे? आपल्या जीवनातला जर सगळा मागोवा घेतला, आपणच आपल्याला विचारलं तर दिवसभर चाललेला विचार हा अधिष्ठानचा चालला आहे का अध्यस्थाचा चालला आहे? कारण ज्या अर्थी अनुकूल प्रतिकूल सुख दुःख त्यांना टाळण्याचं मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत त्या अर्थी अध्यस्थ शब्दाची शक्ती कळली का? ऐक नाही, वृत्ती अध्यस्थ आहे का नाही? आणि सुखदुःखाचा व्यापार कुठे होतो? वृत्तीमध्ये होतो का? त्याची जुळवाजुळव करण्यात आपल्या आयुष्याचा वेध चालला आहे का? मी अधिष्ठान याचं चिंतन करतो. तुम्ही म्हणाल मग आता काय चाललंय? हेच चाललंय. पण हा विचार किती आहे? फक्त तेवढा श्रवणापुरता आहे. काय निरूपणी सद्वृत्ती होते आणि तेथून उठता सवेची जाते, तेवढ्याच पुरता हा विचार आहे. हाच विचार आपला नित्य निरंतर असला पाहिजे. नाहीतर श्रवण काय चालले? श्रवण चालले वेदांताचं, हे बरोबर आहे. पण स्वामी महाराज म्हणायचे की श्रवण करतो वेदांताचं आणि मनन करतो संसाराचं आणि मग साक्षात्कार होतो दुःखाचा. म्हणून म्हणतात मग तया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. तसा मी विकारी नाही, अर्थात माझ्या ठिकाणी कोणताही विकार होत नाही. विकार जो आहे मी अविकारी अशा स्वरूपाचा आहे. आणि जरी विकारला दिसे, जरी माझ्या ठिकाणी हा कार्यरूप विकार झाल्यासारखा दिसला, हा वास्तविक कार्यरूप विकार माझ्या ठिकाणी झाला का जणू काय झाला? म्हणून स्वामी महाराज म्हणायचे सगळं हे ज्ञानी आणि अज्ञानातला फरक एवढाच आहे की त्याला काय वाटतं हे सर्व जगत खरं आहे असं वाटतं, आहे की नाही? आणि याला काय वाटतं सगळं जगत मिथ्या आहे. म्हणजे एकाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी आणि एकाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी. बाकी ज्ञानी आणि अज्ञानामध्ये काय फरक आहे? तो काय चतकोर भाकर कमी खातो का? झोप त्याला काही कमी लागते का? किंवा ज्ञान झालं म्हणून तो अधिक खातो असं काय आहे का? काहीच नाही. जसा अज्ञानी तसाच ज्ञानी. फक्त दोघांमध्ये भेद काय आहे? दोघांमध्ये एवढाच भेद आहे, एक ज्ञानी आणि एक काय आहे? अज्ञानी. एवढाच भेद आहे. पण ज्ञानी अज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही.
म्हणून जरी मी विकाराला दिसलो म्हणजे जणू काय एक स्वामी महाराज सांगायचे ज्याला सगळं एव काय लोक किती अभिमान असतो लोकांच्या विधानामध्ये सुद्धा. आम्ही कधी खोटे बोलत नाही. जे बोललो ना ते काय आहे दगडावरची रेग आहे. आम्ही जे म्हटलो ते करणारच असं प्रकरण. करणारच म्हणजे काय आहे एव आहे. च म्हणजे काय आहे तिथला एवकार आहे. आणि एखादा म्हणतो जणू काय. जणू काय म्हटलं की ते काय झालं ईव. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं दिसणारा सर्व प्रपंच काय आहे ईव आहे. आणि अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं जणू काय तो सत्यच आहे एव आहे. मग ज्ञानी आणि अज्ञानामध्ये कोणता फरक आहे. ज्याला हा सर्व संसार ईव वाटतो तो ज्ञानी आणि ज्याला एव वाटतो तो अज्ञानी. असं पै गगनी उपजे आभाळ ते परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलील तेथ. हे जे उदाहरण दिले म्हणजे सगळे जे कार्य जे आहे ना ते कारणाच्या अधीन आहे पण कारण जे ते कधी कार्याच्या अधीन नाही. तसंच भगवान म्हणतात सगळं माझ्या वशीभूत आहे पण मी त्यांच्या वशीभूत नाही. आणि हे दुसऱ्या रीतीनं कसं सांगतात नत्व अहम तेषु. मी त्यांच्यामध्ये नाही म्हणजे मी त्यांच्या अधीन नाही. ते मई ते माझ्यामध्ये आहेत म्हणजे ते माझ्या अधीन आहेत. हाचा अर्थ ह्या ओव्या सांगतात की नाही. ओव्या पण असाच अर्थ सांगतात. आता सांगतात की गगनी उपजे आभाळ. गगनी आकाशामध्ये हे आभाळ म्हणजे ढग उत्पन्न होतात. परी तेथ गगन नाही केवळ पण त्या आभाळात केवळ आकाश आहे का. आकाशामध्येच आभाळ उत्पन्न होतं किंवा ढग उत्पन्न होतात परंतु त्या ढगामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आकाश नाही. असं सांगतात. म्हणजे काय ढगामध्ये आकाश नाही म्हणजे ढग नसले तरी आकाश आहेच की नाही. म्हणजे ढगाच्या अधीन आकाश आहे का आकाशाच्या अधीन ढग आहेत. आकाशाच्या अधीन ढग आहेत मग ढगामध्ये आकाश नाही. ढगामध्ये आकाश नाही. तुम्ही म्हणतो आकाश तर सर्वत्र आहे मग ढगामध्ये कसं नाही. ढगाच्या आत बाहेर आहे याचा अर्थ ढगावर आकाश अवलंबून नाही. ढग नसलं तरी आकाश जसंच्या तसंच आहे. बरं म्हणजे कार्याचा प्रपंच किती जरी वाढत गेला ना तरी अधिष्ठानाची लाभ होत नाही किंवा तो आध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाला कधीही कारण होत नाही. त्याचं कारण असं आहे. त्याचं कारण असे स्वामी महाराज सांगायचे ज्या कार्याचं जे कारण असतं ज्या कार्याचं जे कारण असतं ते त्या कारणाचं कार्य त्या कारणाचं कारण बरोबर का. त्या कारणाचं कारण ते कार्य कधी होत नाही. ज्या कार्याचं जे कारण असतं त्या कारणाचं कारण ते कार्य कधी पुन्हा होऊ शकत नाही. मग त्याच्या अधीन राहील का नाही. म्हणून म्हणतात तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलील. आणि ढग आहेत ढगामध्ये पाणी आहे का नाही. ढगामध्ये पाणी आहे मग आता पाण्यामध्ये ढगाचा शोध घेतला तर तेथ आभ्र नाही. त्याच्या ठिकाणी तुम्हाला ढग सापडतील का. ढगामध्ये पाणी आहे तसं माझ्यामध्ये हे प्राणी मात्र नाहीत बरोबर ना. माझ्यामध्ये प्राणी मात्र नाहीत परंतु त्या प्राणीमात्रांमध्ये मात्र मी आपलं माझ्यामध्ये प्राणी मात्र आहेत पण त्या प्राणीमात्रामध्ये मात्र मी नाही. आता सांगतात हे सगळी मालिका सांगतात सरळ. गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलील तेथ आभ्र नाही. आकाशामध्ये आभ्र उत्पन्न होतं परंतु त्या आभ्रामध्ये केवळ गगन किंवा आकाश नाही. किंवा आभाळामध्ये किंवा ढगामध्ये पाणी होतं म्हणजे ढगाचं कार्य पाणी होतं किंवा त्या ढगामध्ये पाणी असतं परंतु त्या पाण्यामध्ये पाहिलं तर तेथ आभ्र नाही. त्या ठिकाणी हे आभ्र किंवा ढग राहत नाहीत. बरं मग त्या उदकाचे ने आवेशे प्रगटले तेज जे लखलखित दिसे ती विजू माझी असे सलील काही. आता त्या उदकाचे ने आवेशे ते जे ढग आहेत ढगामध्ये काय आहे पाणी आहे की नाही. आणि त्या उदकाचा पाण्याला जेव्हा आवेश येतो म्हणजे ते ढग जेव्हा एकमेकावर त्यांचं घर्षण होतं आणि गरजतात त्यावेळेला ते पाणीच असतं की नाही. मग ते पाण्यामध्ये काय होतं घर्षण पावतं आणि त्या घर्षणापासून प्रगटले तेज एकदम तेज प्रगट होतं की नाही. आणि जे लखलखित दिसे जे लखलखित अशा प्रकारचं तेज ते पाण्यामध्ये म्हणजे ढगच ढगाला घासले म्हणजे पाण्याची घर्षण पावलं असताना त्याच्यापासून लखलखित असं तेज दिसतं की नाही. त्याचं नाव काय आहे वीज. त्यालाच काय म्हणतात वीज. पण आता ती जी वीज चमकते ते विजू माझी असे सलील काही. त्या विजेमध्ये तुम्हाला पाणी सापडतं का पुन्हा. पाण्या वाचून वीज आहे का नाही. पण पाण्या वाचून वीज नाही पण पाण्यात वीज नाही. तसं इथं भगवान काय सांगतात मी त्यांच्यामध्ये
नाही, पण ते माझ्यामध्ये आहेत. ते माझ्यामध्ये आहेत म्हणजे ते माझ्या अधीन आहेत, पण मी त्यांच्या अधीन नाही. सांगे, आता इथं सांगतात, सांगे अग्निस्तव धूम होय, ते धुमी काय अग्नी आहे, तैसा विकार हा मी नोहे, जरी विकारला असे. सांगे, तुम्ही सांगा बरं, अग्निस्तव धूम होय, हा जो अग्नी आहे त्या अग्नीपासून धूर होतो, आणि ते धुमी काय अग्नी आहे, अग्नी वाचून धूर होतो का? होत नाही. परंतु त्या धुरामध्ये पाहिलं तर काय अग्नी आहे? अग्नी आहे का धुरामध्ये? नाही. तैसा विकार हा मी नोहे, जरी विकारला दिसे. तसा विकार हा म्हणजे हा विकार म्हणजे हा जो जगदरूपाने प्राप्त झालेला हा जो विकार आहे, तो विकार जरी झाला असला तरी मी विकार हा मी नोहे, जरी विकारला असे. त्याप्रमाणे मी जरी ह्या जगदरूपाने विकाराला प्राप्त झालो असलो तरी हा विकार नोहे, तरी हा विकार नाही. आता विकाराला प्राप्त झालो आणि विकार नाही म्हणजे कसं काय? लोकदृष्टीनं किंवा भ्रमकालामध्ये जरी जणू काही मी विकारी झालेला असला दिसलो तरी तत्वतः मी विकारी झालेलो नाही. म्हणजे जरी तुम्हाला भ्रमामुळं परमात्म्याच्याच ठिकाणी विकार झाला, परमात्म्याचंच हे कार्य आहे असं वाटलं तरी परमात्म्याचं हे कार्य नाही. कारण त्या कारणापासून कार्य निर्माण होताना त्या कारणामध्ये काय झालं पाहिजे, कारणामध्ये काहीतरी विकार झालेला असला तर विकार झाल्याशिवाय कार्य उत्पन्न होणार नाही. पण परमात्म्याच्या ठिकाणी विकार निर्माण झाला आहे का? विकार न होता हे कार्य झालेलं आहे. परमात्म्यामध्ये कोणताही विकार न होता हे कार्य झाले. काय? पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, पूर्वरूपाचा परित्याग न करता तुम्हाला हे भासलेलं कार्यरूप भासलेलं आहे. याचाच अर्थ ते कार्यरूप काय आहे? सत्य नाही, अधिष्ठाना वाचून स्वतंत्र नाही. पण त्या कार्यरूपात जे आहे न तू अहम तेषु, ते मयी न, ते माझ्या ठिकाणी आहेत का? ते कार्य कसं आहे? जगदरूपी कार्य हे असज्जड आणि दुःखरूप आहे, द्वैतरूप आहे. आणि मी कसं आहे? ते माझ्या ठिकाणी आहेत. बरोबर ना? ते मयी, ते माझ्या ठिकाणी आहेत, परंतु म्हणजे माझ्या वाचून त्यांना स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही, परंतु मी त्यांच्यामध्ये आहे असं जर बरोबर ना? न तू अहम तेषु, मी त्यांच्यामध्ये नाही. त्या असज्जड दुःखामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये मी आहे का? का मी कसा आहे? सच्चिद आनंद अद्वय रूप आहे. सूर्यप्रकाशन अंधकार कधी एकत्र राहतील काय? तसं सच्चिदानंद अद्वय स्वरूप असणारा मी, असज्जड दुःख रूप असणारा हा जगदरूप विकार तो माझ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला भासेल, परंतु तो तत्वतः माझ्या ठिकाणी असेल काय? तर तो नाही असं सांगतात. मग हे असं जर परमात्म्याचं तत्व आहे तर सर्वांनी जाणलं पाहिजे का नाही? असं जाणलं म्हणजे सगळे निहाल होतील का नाही? तर त्याचं कारण असं आहे की हे जे 3 गुण आहेत, ह्या 3 गुणांचा जीवावर एवढा प्रभाव आहे की ते गुण आपल्या कार्याने त्या जीवाला मोहित करतात आणि ह्या गुणांच्या आतीत असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान होऊ देत नाहीत असं भगवान सांगतात. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानी